जय भीम. प्रबुद्ध भारतच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत पार्थ पोळके, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष. आजचा विषय जो आहे संघाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोडण्याचे जे षडयंत्र चालू आहे, त्या संदर्भात संघाकडून कराड येथील शाखेबद्दल एक बातमी प्रसारित करण्यात आली. दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी आली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 रोजी कराड येथे संघ शाखेला भेट दिली व आमच्यात काही मतभेद असले तरीही मी या संघाकडे आपुलकीने पाहतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार 9 जानेवारी 1940 रोजी केसरीमध्ये छापल्याचं वृत्त प्रसारित केलेलं आहे दैनिक लोकसत्ताच्या मार्फत. त्या संदर्भात 2 जानेवारी रोजी कराड येथील संघ शाखेच्या वतीने बंधुता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर त्याला उत्तर म्हणून आपण स्क्रीनवर पाहू शकता की समता परिषद 2025 कराड येथे लागोलाग आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत पार्थ पोळकेजी आहे. तर एकंदरीत हे प्रकरण काय आहे? खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघ शाखेला भेट दिली होती का? आणि संघाकडे मी आपुलकीने पाहतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार आहेत का? पार्थजी बोला. मुळात आपण संघाला नीट समजून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. ही प्रक्रिया संघाची किंवा या वैदिकांची फार जुनी खोड आहे. गौतम बुद्धाला 9वा अवतार केला, त्याच्यानंतर बऱ्याच महापुरुषांना त्यांनी आपल्या जवळ आहेत असं दाखवलं. उदाहरणार्थ सरदार वल्लभभाई पटेल यांचं गुणगान ते गातात. आता सरदार वल्लभभाई पटेलाचा आणि संघाचा काय संबंध आहे? काहीच नाही. शेवट मरेपर्यंत जर सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसमध्ये राहिले आणि काँग्रेसवाल्यांच्या बाबतीत त्यांचा काही आक्षेप नव्हता काँग्रेसमधल्या वागणुकीविषयी, तर हे वारंवार अशा खोड्या का काढतात? त्याचं कारण आपण समजू पाहिजे की बुद्धाला त्याने काय म्हटलं? 9वा अवतार आहे. शिवाजी महाराजांना त्यांच्यात सामावून घेतात. अशा बऱ्याच गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात. याची 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की त्यांना या देशामध्ये कुठल्याही प्रकारे आयडेंटिटी पाहिजे आहे. मुळात RSS ला या देशाची आयडेंटिटी नाही, कारण RSS ची जी भूमिका आहे ती भूमिका ही हिंदुत्ववाद्याची भूमिका नाही. त्यांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही, त्यांचं ते वैदिकत्व आहे. आणि याच्यासाठी राची ढेरे नावाच्या एका थोर विद्वानाने शब्द वापरला की संघ हे हिंदुत्वाच्या वैदिकीकरणाची प्रक्रिया चालू करतं. म्हणजे ज्यांना भारतामध्ये मान्य असणाऱ्या मोठमोठ्या लोकांना, मान्य असणाऱ्या आयडॉलला ते संघाचं आहे, संघाबरोबर आहे किंवा ते हिंदू होते वगैरे असं ते वापरलं जातं. हीच बाब त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी वापरले आहे. आता मुळात 2 गोष्टी बाबासाहेबांच्या बाबतीत की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे संविधान संघाला मान्य आहे का? मान्य नाहीये. दुसरी गोष्ट, संघाने बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं आणि हिंदू कोड बिलामार्फत ते भारतातल्या तमाम हिंदू स्त्रियांना आपल्या संपत्तीचा, बापाच्या प्रॉपर्टीचा आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग करून घेऊन त्यांची रिस्पेक्ट वाढवण्याचा निर्णय घेतला. या हिंदू कोड बिलाला संघाने विरोध केला का? केला. हे सर्वश्रुत आहे. म्हणजे एका बाजूला घटनेला विरोध, दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध. बाबासाहेबांची कोणती भूमिका संघाला मान्य आहे हे कोणी ठरलं पाहिजे, संघाने जाहीर केलं पाहिजे. संघाच्या शाखेवर आले काय आणि बंधुता पाळले काय, ह्या गोष्टी लबाडीनं कुठेही ते मांडतात आणि त्या काळामध्ये ते करत आलेले आहेत. हे काय नवीन गोष्ट नाहीये की बाबासाहेबांच्या. आता बाबासाहेबांना हेडगेवाराच्या बरोबर पूजण्याचं काय कारण आहे? तुम्ही थ्रू आउट, म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं की मी बार्शीवरून सातारला येत होतो, माझ्या बरोबर उदगीरचं एक या सातारच्या वैदिक मठातलं एक पोरग होतं आणि त्याला मी म्हणालो की तू संघामध्ये काय काय शिकवतात त्या वैदिक मठामध्ये? मग तो सांगत होता हे शिकवतात ते. मी म्हणलं बाबासाहेब
पोरग उसळून म्हणलं ते महार होता आणि त्या महाराने ती घटना लिहिली ती आम्ही का मानायची? म्हणजे बाबासाहेबाला पूर्णतः विरोध आहे. समतेच्या कुठल्याही व्यक्तीला यांचा विरोध आहे. अगदी तुकाराम महाराजाचा खून केला, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाचा छळ केला, कुणाचा छळ केला? एवढ्या सगळ्या समतावाद्याचा छळ केला. सावित्रीबाईच्या अंगावरती सेन टाकलं, महात्मा फुलेच्या अंगावरती मारेकरी पाठवले. हे सर्व असताना पुन्हा संघ का म्हणतो की हे आमच्या बरोबर आले आणि मग ते बाकीचं सोडून द्या आणि मग बंधुत्वासाठी? हे काय? हा अनुनय आहे या समाजाचा की ज्या समाजामध्ये असे मोठमोठे जे आयडॉल झालेत, मोठमोठी महान व्यक्तिमत्व झालेत, त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा हा एक संघ जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. हा जाणीवपूर्वक प्रयत्न कशासाठी आहे? तर तुमचा गोंधळ उडवून द्यायचा, सगळ्याच बाबतीत गोंधळ उडवून द्यायचा, असा हा संघाचा कावा आहे, डाव आहे. मुळात ही माणसं सत्य बोलतात का? अजिबात नाही. ह्या माणसाला नीती, या संघवाल्याला नीती आहे का? अजिबात नाही. याने देशासाठी काय केलंय का? अजिबात नाही. मग यांचाही आग्रह का चाललेला? याच्यामध्ये आपण नीट समजून घेतलं पाहिजे की हा आग्रह तुमचा गोंधळ उडवून द्यायचा, समाजामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण करायची की संघ सांगतो तेच आमचं बरोबर आहे आणि आम्ही मानतो ते बरोबर आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब त्या शाखेवर गेले वगैरे हे अजिबात खोट आहे. बातमी कुठंतरी आणायची आणि बातमी आणायला काय लागतंय? चार कुणाला बी काय सांगितलं की ती बातमी होऊ शकते. प्रत्यक्ष फोटो आहेत का त्याचे? बाबासाहेब त्या जागेवरती गेले होते आणि त्या अशा प्रकारे बातमी नकोय आम्हाला, प्रत्यक्ष फोटो आहेत का? बाबासाहेब जिथे जिथे गेले त्याचे सगळे फोटो उपलब्ध आहेत. ह्यांच्याकडे एखादा फोटो असेल, पुरावा असेल तर दाखवा. नाहीतर मग बाबासाहेबाच्या विषयी अशी बदनामी केली, याच्या बाबतीत मी कोर्टात जाईन. बाबासाहेब आंबेडकरांचा दुरुपयोग करून बाबासाहेब संघाच्या शाखेवर आले होते, याचे पुरावे जर त्यांनी दिले नाही तर मी कोर्टात जाईन त्यांच्या विरुद्ध. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी आपण जे बोला कंटिन्यू करा, मांडा आपली भूमिका मांडा. दुसरी गोष्ट ह्यांचा हिंदुत्व पण आपण एक वेळ तपासलं पाहिजे ना. मी या बाबासाहेबांच्या विषयी मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जर हे अशा प्रकारे काय केलं तर निश्चितपणे आम्ही त्याचा कोर्टात प्रतिवाद करायला कोर्टात त्यांना खेचू. एवढं संघाला खरं तर आपण एकदम कडक तंबी दिलेली आहे. मला एक विचारायचं आहे आणखीन महत्वाची गोष्ट की जी आपण समता परिषद घेतली तर त्या परिषदेमध्ये नक्की काय प्रकारचं एकंदरीत डिस्कशन होतं आणि जे काही बंधुता परिषद घेतली गेलेली आहे, RSSचं जे काही कॉन्सेप्ट असतात, जे एक प्रकारच्या फर्जी कॉन्सेप्ट म्हणता येतील की एक समरसतेची त्यांची कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर बंधुता परिषद घेतली, तर त्याविरुद्ध एकंदरीत आपण जी समता परिषद घेतलेली आहे त्याचा वृत्तांत काय आहे? मला मुळात कळत नाही की हे बंधुता आम्ही जे घेतलं त्याचं कारण असं आहे की आमचा ह्या संघावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. जे वर्ण व्यवस्था मानते, जाती व्यवस्था मानते, पुन्हा घटना ना करून त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि मग हे सर्व असताना मग कुणाची बंधुत्व? चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्था टिकून कुणाच्या बरोबर बंधुत्व करायला निघाले ते? यांना आम्ही यांच्या बरोबर गेलो तर आम्ही चालतो का? नाही चालत. त्याच्यामुळे ह्यांची बंधुत्व ही मुळात फर्जी आहे. हे सगळं नाटक आहे. ज्याला मनुस्मृती आणायची, ज्याला चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करायची आणि ज्याला घटना विरोध करून मनुस्मृतीच्या नावाला मनुस्मृतीला घटनेचं स्थान द्यायचंय, त्याच्याबरोबर बंधुत्व हे प्रकरण काय आहे? कोण समजू शकतो बंधुत्व यांचं? यांचे बंधुत्व नावाचं ढोंग आहे आणि ते ढोंग सातत्याने बुद्धाच्या काळापासून करत आलेले आहे ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अत्यंत महत्वपूर्ण लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे, तर त्यामधला हा जो खंड आहे, 17वा खंड आहे आणि पार्ट 2 रायटिंग अँड स्पीचेस आहे, तर त्यामधला एक जो उतारा आहे तो मी इथे डिस्प्लेला सादर करतोय. बाबासाहेबांचं स्वतःच्या हस्ताक्षरामधलं हे लिखाण आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की बुद्धा अँड हिज धम्मा वन ऑफ द 3, म्हणजे 3 लिखाण जे बाबासाहेबांचे आहे त्यामध्ये रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन, बुद्धा अँड कार्ल मार्क्स
अँड बुद्धा अँड हिज धम्मा. तर क्रांती आणि प्रतिक्रांती या संदर्भात आपलं जे काही एक ऑब्झर्वेशन राहिलेलं आहे सतत, तर ही प्रतिक्रांतीची जी प्रक्रिया आहे ती RSS पुन्हा धडाक्याने सुरू करत आहे असं दिसतंय आणि 2025 ला त्यांची 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर एकंदरीत ह्या प्रतिक्रांतीच्या प्रक्रियेला रोखण्यासाठी आपण सज्ज आहात का? ही क्रांती आणि प्रतिक्रांती ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये जे मांडलेलं आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आपला पण हा गोंधळ थांबवला पाहिजे आहे. आपला सगळ्यात भर काय, आपण कोणाकोणाच्या विरुद्ध आहोत? आपण हिंदू नावाची कन्सेप्ट घेऊन सगळ्या बहुजन समाजाच्या विरुद्ध आहोत. आणखीन आपण कुणाच्या विरोधात आहोत? आपण सगळ्या 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 जातीच्या वरच्या जातीच्या विरुद्ध आहोत. मुळात बाबासाहेब काय म्हणाले क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये? त्यांचा उद्देश त्याच्या 5व्या खंडातल्या तिसऱ्या खंडातल्या 5व्या भागात बाबासाहेबांनी हे सगळं उल्लेख केले. बाबासाहेब असं म्हणाले की बाबासाहेबाची भूमिका काय? आपला सगळा गोंधळ हा देवाच्या बाबतीत आहे आणि आपण सातत्याने देवावरती टीका करतो. या देवावर टीका करण्याला मला काय अडचण नाही, पण देव नावाची कन्सेप्ट काय आहे बाबासाहेबाच्या दृष्टीनं? बाबासाहेबाच्या दृष्टीनं देव नावाची कन्सेप्ट ही अशी आहे की बाबासाहेब थोर माणसाला त्यांच्या काळात आणि त्यांच्या पूर्वी असणाऱ्या आयडॉलला बाबासाहेब देव मानतात. म्हणजे बाबासाहेब सरळ म्हणतात की इथले जे नायक आहेत ते नायक हे बहुजन समाजाचे देव आहेत. आता याचा संदर्भ कुठं जातो? याचा संदर्भ पुन्हा आम्ही आपल्या 22 प्रतिज्ञेमध्ये घेतो. बाबासाहेब असे म्हणाले की राम आणि कृष्णाला मी देव मानणार नाही. त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णूला मी देव मानणार नाही. आता ब्रह्मा विष्णूला ठीक आहे देव मानणार नाही, पण राम आणि कृष्ण हे बहुजन समाजामध्ये रुजलेले देव आहेत आणि ते नायक आहेत. मी हे मानतो की ते काल्पनिक आहेत, पण ते रुजलेले आहेत आता. आणि बाबासाहेब त्यांना देव मानणार नाही असं म्हणतात, ते बरोबर आहे. कारण बाबासाहेब बाबासाहेबाच्या पूर्वीच्या इतिहासामध्ये किंवा महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये काही कन्सेप्ट आल्यात, त्या कन्सेप्टनुसार देव म्हणजे नायक आहेत. म्हणजे कृष्ण आणि राम वगैरे हे जे आहे ते नायक आहेत आणि ते बाबासाहेबांनी नायक म्हणून स्वीकारले आहेत, देव म्हणून स्वीकारले नाहीत. ही एकदम स्वच्छ गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात आपण हिंदुत्वाचा पण गोंधळ करतो आहोत. बाबासाहेब हिंदू म्हणून जन्माला हिंदू म्हणून मारणार नाही अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली आहे. आता हे बाबासाहेबाचं हिंदू म्हणून जन्माला येणं आणि हिंदू म्हणून मारणार हे नीट आपण उलगडलं पाहिजे. कारण त्या काळात बाबासाहेबाला काही गोष्टी क्लिअर करायला, स्वच्छपणे तुमच्यापुढे मांडायला निसर्गाने बाबासाहेबांना वेळ दिला नाही. तर हे हिंदू म्हणजे जन्माला हिंदू म्हणून मारणार नाही ह्याचा अर्थ कसा लावायचा आजच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांच्या दृष्टीनं? माझं असं मत आहे की हिंदू नावाचा कुठलाही धर्म नाहीये, कुठलाही धर्म नाही. आणि हे RSSने 1995 साली सुप्रीम कोर्टात लिहून दिले हिंदू नावाचा धर्म नाही. मग बाबासाहेबांनी जर हिंदू म्हणून जन्माला आलो तर म्हणजे कुठल्या ते धर्मामध्ये जन्माला आले असं म्हटलेत का? नाहीये, अजिबातच नाही. मी हिंदू जन्माला आलो म्हणजे मी हिंदू धर्मात जन्माला आलो असं म्हटलेलं नाही. ती बाबासाहेबांनी कुठं क्लिअर पण केलेलं नाही. त्याच्यामुळे आपण हे स्पष्ट केलं, लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबाचं हिंदुत्व म्हणजे काय. अगदी आपण मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की ह्या हिंदुत्वाचा कालवा कोणी सुरू केला? या हिंदुत्वाच्या बाबतीत ती भूमिका सावरकरांनी सुरू केली. सावरकरांचं म्हणणं काय? सावरकरांचं म्हणणं आहे की सिंधूच्या काठी राहणारे लोक ते हिंदू, हे बरोबरच आहे, त्याच्याविषयी माझं दुमत नाही. पुन्हा सावरकर काय म्हणतात? आर्य हे बाहेरून आले तर ते सिंधूच्या काठी राहिले, हे पण बरोबर आहे, याच्याविषयी माझं दुमत नाही आणि कुणाचं पण असू नये. आता इथं पुढं काय म्हणतात सावरकर? सच ह होतो, म्हणजे सावरकर पुढे असं म्हणतात सप्त्याचा हप्ता होतो, हे पण बरोबर आहे. पण पुढं सावरकर काय म्हणतात? पुढं सावरकर असं म्हणतात या देशातल्या आर्यपूर्व जे आदिवासी होते त्या आदिवासीनं वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. आता हे सावरकरांचं लॉजिक कुठलं आहे मला कळत नाही. जर आर्यांना या देशातल्या लोकांनी हिंदू म्हणण्याची गरज काय गरज आहे? मग ते आदिवासी लोक आर्यांना हिंदू म्हणत असतील
तर मग त्या आदिवासींना काय म्हणायचं, त्या सिंधूच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना काय म्हणायचं? हा एक महत्वाचा प्रश्नाचा उलगडा सावरकर करत नाहीत. मग सावरकरांच्या ह्या कोलांट्या उड्या का आहेत? सावरकरांच्या पुढे असा प्रश्न आहे की वैदिक आर्य भारतात बाहेरून आलेत हे सावरकरांनी स्वीकारल्यानंतर सगळ्याच आर्य सचिवालयाच्या पुढे असा प्रश्न आहे की आता तर तो जास्तच आहे. बामशेप सारख्या काही संघटनांनी विदेशी आर्य विदेशी ब्राह्मण सुरू केल्यामुळं यांच्या पुढे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला, म्हणजे भारताच्या आयडेंटिटीचा. म्हणजे त्यांना भारतीयत्व पाहिजे आहे आणि ते भारतीयत्व मिळवण्यासाठी त्याने हिंदुत्व वापर केलाय. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण वैदिकत्व म्हणलं की ते बाहेरचे आहेत हे सरळ 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 स्वच्छ होते. इतिहासाची मोडतोड करायला जे कारण आहे त्याचं मूळ कारण आहे की इथल्या वैदिकांना भारतीय व्हायचंय आणि भारतीय होण्यासाठी वैदिकत्व उपयोगी नाही, तर त्यांच्यासाठी यांनी हा हिंदुत्वाचा घोळ घालून आम्ही पण हिंदू आहोत तुम्ही पण हिंदू आहोत अशा प्रकारचा गोलमाल पद्धतीचं त्याचं आहे. याला तर्क नाहीये. सावरकर याला तर्क देत नाही, ते काही सांगत नाहीत. आणि मग आपण हे ठरवलं पाहिजे की ज्या अर्थी वैदिक आर्यांना सावरकरांना हिंदू म्हणावंसं वाटतं याचं कारण काय हे आपण शोधलं पाहिजे. याचं कारण इथल्या वैदिक आर्यांना इथे भारतीय आयडेंटिटी पाहिजे आहे आणि ती आयडेंटिटी हिंदू शिवाय मिळू शकत नाही. बरं, दुसरा मुद्दा आणखीन आपण स्पष्ट केला पाहिजे की हे जे हिंदू शब्द आहे हा हिंदू शब्द आला कुठून? हा हिंदू शब्द परक्यानं दिला असं सावरकर म्हणतात आणि सगळेच म्हणतात, मला पण ते मान्य आहे. मुसलमानाने देऊ देत, इंग्रजाने देऊ देत, अगर कोणी पण देऊ देत, तो परक्यानं दिलेला शब्द आहे. आता मला हे कळत नाही की परक्यानं दिलेल्या शब्दाची उत्पत्ती सावरकर का शोधतात. त्याहून माझं मग पुढचा मुद्दा असा आहे की जर सावरकरांना हिंदूची उत्पत्ती शोधायची आणि मुसलमानाला विरोध करतात, हा शब्द तर मुसलमान मोगल सत्तेतल्या लोकांनी वापरलाय. अगदी बाबराने वापरू देत, अगर कोणी मोगलांनी वापरलेल्या शब्दाची सावरकर उत्पत्ती का शोधतात हे आपण गंभीरपणे समजून घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. याचं कारणच असं आहे, मी मागा म्हटल्याप्रमाणे, की यांना हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय आयडेंटिटी पाहिजे आणि भारतीय आयडेंटिटीसाठी हे हिंदू शब्द वापरतात आणि आज तर त्या हिंदू शब्दाने गोंधळ घातलेला आहे. आता आपण हे पुढे समजून कसं घेणार? आपण हे पुढे समजून घेतलं पाहिजे की आज त्यांची भूमिका काय. ते सनातन प्रभात नावाचं काहीतरी त्या संघाचं निघतं होत्या, त्याने काय म्हटलेलं आहे, आम्ही हिंदू नाहीये, आम्ही वैदिक आर्य धर्मीय आहोत. मध्यंतरी एक पोरगी होती, ती मुलगी होती एक, ती युपी मधली, त्या दिल्लीची, तर तिने सरळ स्पष्ट मुलाखत दिली की मैं हिंदू नहीं हूं, मैं सनातन हूं, मैं सनातन हूं. म्हणजे हा गोंधळ तुम्ही का समजून घेत नाही याचा आपण विचार केला पाहिजे की ते जर स्वतःला सनातन म्हणतात तर त्यांना म्हणू दे सनातन, ते जर स्वतःला वैदिक म्हणतात तर म्हणू दे. मग तुम्ही हिंदूवाल्यानं बाजूला व्हायला पाहिजे. आता ह्या हिंदूच्या बाबतीत काय, रुक्मी नावाचा एक शिलालेख आहे सम्राट अशोकाचा आणि त्या शिलालेखामध्ये बुद्धाला सम्राट अशोक म्हणतो की बुद्ध हा हिंदचा पिता आहे. आता या हिंदूच्या विषयी आपल्याला राग असायचं काय कारण आहे? तो धर्म नाहीये, तर मग तो काय आहे? तो समूह आहे. बरं, बुद्धाच्या मोगला इथे एक महत्वाची गोष्ट आहे की हिंदू शब्द येण्याच्या अगोदर ह्या देशातला समूह, आता 16व्या शतकापासून किंवा 15व्या शतकापासून आपण ह्यातल्या लोकांना हिंदू म्हणायला लागलो, पण त्याच्या अगोदरचे हे लोक कोण आहेत? इथला बहुजन समाज कोण आहे? आपण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये बौद्ध केव्ज आहेत. सम्राटाच्या अशोकाच्या काळात हा संपूर्ण देश बुद्धिस्ट होता, बौद्ध धर्मीय होता. आणि मग हे बौद्ध धर्मीय 16व्या शतकात गेलं कुठं गेलं? एकदम हिंदू आलं कुठलं हिंदू? पारजी, माझा प्रश्न या संदर्भातच होता की RSS हा शब्दांचा घोळ जो आहे किंवा शब्दांचा खेळ जो आहे तो नेहमी घालत असतो. उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर आदिवासींना ते वनवासी म्हणतील. म्हणजे आदिवासी जो इथला मूळ निवासी आहे तो हिंदू धर्माच्या चौकटीत बसवण्यासाठी ते त्याचा उल्लेख वनवासी करतात आणि एकंदरीत या शब्दाच्या खेळामध्ये आपल्या चळवळीच्या लोकांना फसवून ठेवत, मुख्य म्हणजे तिथली जी खनिज संपत्ती आहे, आदिवासी पट्ट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे, तर ती तेथे भाजपा धार्जिन जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांना गिळंकृत करण्यासाठी ती खनिज संपत्ती एक प्रकारे
उघडी केली जाते, त्यांना एकदम स्वस्त दरामध्ये कशा प्रकारे ती देता येईल याचे एकंदरीत सगळा आराखडा तयार केला जातो. तर या सर्व खेळात आपण गुरफटतोय आणि एका बाजूला RSSचा जो खरा डाव आहे, तो आपण उलगडण्यास कमी पडतोय का? हो, माझं ठाम मत आहे की आपण कमी पडतोय. आपण हिंदुत्वाचा पुनर्विचार करावा अशी मी अनेक वेळा मागणी केली आणि आजही माझं म्हणणं आहे. हिंदू नावाचा जर धर्म नसेल तर मग हिंदू नावाचे बुद्धिस्ट लोक आहेत. कारण 16व्या शतकाच्या अगोदर हे सगळे बुद्धिस्ट होते. कारण संपूर्ण भारत हा सम्राट अशोकाने बुद्धिस्ट केला होता. आपण याच्याविषयी गांभीर्यानं राहिलं पाहिजे आहे की हिंदू नावाचा सम. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ह्याचाही विचार पाहिजे, धर्माचं स्ट्रक्चर कसं होतं. धर्माचं स्ट्रक्चर होत असताना एक धर्मसंस्थापक लागतो, एक धर्मग्रंथ लागतो, एक धर्म ठिकाण लागतं आणि त्या धर्म ठिकाणामध्ये एक पुरोहित वर्ग लागतो. जसं बुद्धाचा विचार केला तर बुद्ध हा धर्मसंस्थापक आहे. त्रिपिटक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय सर आपण हा. कारण की जेवढे केवढे मोठे मोठे धर्म आहेत, प्रत्येक धर्मामध्ये हे स्ट्रक्चर फॉलो होतं. पूर्ण करतो. बुद्ध धर्माचा विचार केला तर गौतम बुद्ध हा धर्मसंस्थापक आहे. त्रिपिटक धम्मपद त्याचा धर्मग्रंथ आहे. विहार त्याचं धर्म ठिकाण आहे आणि भिक्खू हे त्याचे पुरोहित आहेत. इस्लाम धर्माच्या मध्ये मोहम्मद पैगंबर हा धर्मसंस्थापक आहे. त्याच्यानंतर कुराण त्याचं धर्मग्रंथ आहे आणि मस्जिद हे त्यांचं धर्म ठिकाण आहे. त्याचबरोबर मुल्ला मौलवी हे त्यांचे पुरोहित आहेत. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत येशू ख्रिस्त धर्मसंस्थापक, बायबल हे त्यांचं धर्मग्रंथ आहे. त्याचबरोबर चर्च हे त्यांचं धर्म ठिकाण आहे आणि पादरी हा त्यांचा पुरोहित आहे. वैदिक धर्माच्या बाबतीत तो ब्रह्मा किंवा कोण विष्णू वगैरे असेल तो त्यांचा धर्मसंस्थापक आहे. त्याचा धर्मग्रंथ म्हणून ते ऋग्वेदाला मानतात, त्याच्यातल्या गायत्री मंत्राला मानतात. मी हे क्लिअर करतो की धर्मग्रंथ म्हणून ते गीतेला मानत नाहीत. गीता हे धर्मग्रंथ नाहीये, ते युद्धाचं वर्णन असणारं एक काव्य आहे. त्याच्यामुळं गीता हे वैदिकांचा धर्मग्रंथ नाही. ब्रह्म, त्याच्यानंतर त्यांचा वेद गायत्री मंत्र ऋग्वेदातला, त्याच्यानंतर धर्म ठिकाण म्हणून ते यज्ञवेदी आणि पुरोहित म्हणून ब्राह्मण आहे. आता या हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे? ह्या हिंदूचा धर्मग्रंथ कोणता आहे? ह्या धर्मग्रंथाचा या हिंदूचा पुरोहित कोण आहे? हे आपण कधी समजूनच घेत नाही स्ट्रक्चर, धर्माचं स्ट्रक्चर. आणि मग विनाकारणच आपण हिंदू 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 करून शिव्या देतो आणि हे संपूर्ण समूहाला आपल्या विरोधात उभा करतो. मी आणखी जाणीवपूर्वक उदाहरण देतो की कलबुर्गी असेल किंवा पानसरे असतील किंवा ते बेंगलोरची ती पत्रकारिता, ही जे हे आहेत यांचे खून केले, गौरी लंकेश यांचे खून कोणी केले? हे हिंदूने खून केले. आता ह्या हिंदूला काय सांगितलं का की तू वेगळा, तुझा वेगळा आहे ना आमचं वेगळं आहे? नाही सांगत. हे हिंदूचा आणि वैदिकाचा जो गोंधळ करतात तो गोंधळ इथल्या पुरोगामी बुद्धिस्ट आंबेडकरवादी चळवळीनं समजून घेतला पाहिजे. आपण उठ सूट हिंदूला शिवाय देतो, उठ सूट हिंदूला शिवाय. माझं मी मागास म्हटल्याप्रमाणे सर्व हिंदू हे बुद्धिस्ट आहेत. आता याचा निकष लावा ना तुम्ही. पंढरपूरचा विठोबा हा कोण आहे? बुद्धिस्ट आहे. इतिवाच्य बाबासाहेब आंबेडकर. आज ज्या ज्या ठिकाणी आपण खोदतोय तिथं सगळे बुद्धिस्ट मंदिरं, बुद्धिस्ट टेम्पल मिळतात, बुद्धिस्ट विहार मिळतात. म्हणजे संपूर्ण भारत बुद्धिस्ट असताना मग हिंदू कुठनं आले? हे हिंदू जे आहेत ते बुद्धिस्ट आहेत हे प्रथम अगोदर समजून घेतलं पाहिजे आपण. यांना अरे साधी गोष्ट आहे, तो शेतकरी सकाळच्या पारी उठल्यापासून झोपेपर्यंत आर्य अष्टांगाचा मार्ग वापरतो. आता तुमचा आपल्याला धर्म द्यायची पद्धत काय? आपली धर्म द्यायची पद्धत नुसतं आपण पाना ते पाहता त्रिशरण पंचशील दिलं की धर्म दिलं म्हणतो. आता या पद्धतीला आपण कधीतरी विचार केला पाहिजे की एक समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आपण आपल्या धार्मिक ह्याच्या अगदी किती आग्रहाचं राहायचं. आत घ्या आणि आत घेऊन त्यांना सांगा नाही समजावून, तुझं हे असं आहे, तुझं तसं आहे, तू पूर्वीचा बुद्धिस्ट होता,
तू आमका आहे, हे तुम्ही सांगणार नाही कधी. आणि मग हिंदूच्या नावाने शिव्या दिल्या, त्याचा फायदा कुणाला होतो? RSS ला होतो, संघाला होतो. हिंदूची आणि वैदिकाची बायफर्गेशन केल्याशिवाय हा समाज, बहुजन समाज तुमच्याकडे येणार नाही. याचं एक उदाहरण मी देतो. मी इथं आमच्या इथं गावाजवळ, साताराजवळ कोडेल नावाचं गाव आहे, आणि मी सहज बोलता बोलता असं म्हणालो की गौतम बुद्ध महाराष्ट्रात जन्माला आला असता तर तो मराठ्याच्या पोटी जन्माला आला असता. आता मी हे भाषण करून बसलो आणि चहा प्यायला बसलो असताना मग तिथे एक बाई आली, महिला आली, मग भगिनी, आणि ती भगिनी मला म्हणाली की साहेब बसू काय? तर मी म्हणलं बसा. मला म्हणाले तुम्ही मग असं म्हणाला की बुद्ध महाराष्ट्रात जन्माला तर मराठ्याच्या पोटी जन्माला आला असता. तर मी म्हणलं हो. म्हणजे तुमच्या डोक्यात काय बुद्ध महार होता काय? म्हणजे लोकांच्या डोक्यात बुद्धाची जी कल्पना आहे ती कोण होता, काय होता, या कल्पना आपण धुवून पुसून टाकल्या नाहीत आणि ते टाकण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आणखीन एक उदाहरण मी देतो. बिहारमध्ये माझी एक मुलगी दिली, खगरिया जिल्ह्यामध्ये, आणि तिथे एक सोनवर्षा नावाचं कोशी नदीच्या कडेला एक गाव आहे. माझ्या मुलीचे आजो सासू वारल्यामुळे मी त्या गावाला गेलो होतो. आता तिथे गेल्यानंतर ते लोक रात्रभर माझ्याबरोबर गप्पा मारायचे. शेवटच्या दिवशी निघताना मी रात्री दिवशी त्यांना म्हणलो की आप लोग बहुत खुशनसीब हो. तर ते म्हणाले कैसे? आप बुद्ध के देश में पैदा हुए. तर ते फटशीनं म्हणले ओ तो अच्युत था ना. म्हणजे मग मला सांगावं लागलं त्यांना, तो अच्युत नव्हता, तो क्षत्रिय होता, आणि तो पाण्याच्या प्रश्नावरती घरदार सोडलं. ही बुद्धाची मांडणी तुम्ही बहुजन समाजात कधी सांगितली का? बुद्धाला अशा पद्धतीनं आपण कधी पेश केलं का? बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर हिंदूच्या विरुद्ध वगैरे वगैरे कालवा केला, पण बुद्धाचं मूळचं काय? पाण्याच्या प्रश्नावर घरदार सोडणं, तो शेतकरी असणं, त्याचे वडील क्षत्रिय असणं, आणि पाण्याच्या प्रश्नावर घरदार सोडून जगातलं एक तत्वज्ञान निर्माण होतं. त्या पाण्याच्या विषयी काय आपण बोलतच नाही. बुद्धाच्या विषयी बोलताना काय समता आणि मग लोकशाही, इथपर्यंत हे मर्यादित नाही. बुद्ध आर्थिक दृष्टीनं पण येतो, कारण पाण्याचा प्रश्न शेतीची आहे, पिण्याची आहे, आणि तो प्रश्न आर्थिक पण येतो. त्या बुद्धाला आपण कधी मानतच नाही, अशा प्रकारे लोकांच्यात मांडतच नाहीत. त्याचा फायदा कोण घेतं? तर त्याचा फायदा RSS घेतो. बुद्धाला बाहेर काढण्याचं काम ज्या शंकराचार्याने केलं, त्या शंकराचार्याच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे की शंकराचार्याचा हिंदू धर्माचा काय संबंध आहे? मुळात हिंदू धर्माची कन्सेप्ट यांनी जाणीवपूर्वक वापरले, किंबहुना ते RSS वाल्यांना एक हत्यार म्हणून सापडलाय, आणि त्या हत्याराचा वापर क्रूरपणे आज आपल्यात करतात. आणि हे करत असताना आपण शांत आहोत. मुळात या हत्याराचा वापर कधी ते आता मुसलमानाच्या कोण जैनाकडे आले, मध्यंतर त्या स्टीफन्सला त्या ओरिसामध्ये मारलं, तो खासदार आता तो राहुल गांधीने मारला म्हणून पडलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण शांतपणे विचार करायला पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की हिंदूची मांडणीच आपण पुन्हा नीटनेटकी केली पाहिजे. मला असं वाटतं की बाबासाहेब जर आज असते तर बाबासाहेबांनी आपल्या भूमिकेवरती काहीतरी निर्णय घेतला असता, कारण बाबासाहेबांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करत होते. हे मी आणखीन एक उदाहरण देईन. बाबासाहेब म्हणाले की आर्य हे भारतातले होते. हे बोलले, बाबासाहेब बोलले, तोपर्यंत सिंधूचं उत्खनन झालेलं नव्हतं. सिंधू आणि हरप्पाचं उत्खनन झालेलं नव्हतं. त्याचे रिझल्ट आले आणि त्या ठिकाणी घोडा सापडलेला नाही. हे बाबासाहेबाच्या लक्षात आल्याबरोबर बाबासाहेबांनी आर्य भारतात होते हे विधान मागं घेतलं कानपूरमध्ये त्याविषयी बोलले की आर्य हे बाहेरचे आहेत. म्हणजे बाबासाहेब स्वतः दुरुस्त करणारे महान नेते होते. आपल्याला एवढा मोठा महान नेता जगामधल्या कुठल्या समूहाला लाभला नाही. एवढ्या डिग्र्या, एवढं ज्ञान, एवढं आघात ज्ञान, अभ्यास, एवढा ज्ञान असणारा नेता आपल्याला लाभलेला आहे. परंतु आपण त्यांचे शब्द हे दृढ म्हणून ठरवून टाकले, त्याच्यात काय बदलच नाहीये. काळाच्या ओघात माणसाच्या विचाराचं, तत्वज्ञानाचं इंटरप्रिटेशन करत असताना मूळ ढाचा ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं. आपण तशा प्रकारे जायला मागत नाही. ही आपली सगळ्यात मोठी अडचण आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठे गेला? आवाज गेला. हा, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळकेजी यांनी ही जी भूमिका मांडलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे.
जुन्या ज्या काही इतिहासातले जे संदर्भ आहेत त्यांना पुन्हा नव्या आयामातून बघण्याची गरज आहे. वैदिक परंपरा विरुद्ध बुद्धाचं जे शिक्षण आहे त्याला पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची गरज आहे. आणि त्यापेक्षाही सर्वात महत्वाचं म्हणजे गौतम बुद्धाने पाण्याच्या प्रश्नावरून जो गृहत्याग केला होता, तर त्याचाही जो इतिहास आहे तो पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे. एकंदरीत RSSचं जे हिंदुत्व आहे आणि वैदिक धर्म वैदिक धर्माचा जो त्यामध्ये अंतर्भाव आहे ते डिफरन्शिएट करून या पुन्हा सर्व कन्सेप्ट नव्याने मांडून मोठ्या प्रमाणात जो हिंदू समाज बौद्ध धर्मापासून भरकटलेला आहे त्यांना पुन्हा बौद्ध धर्माच्या कक्षेत आणण्याचं एक छत्री कार्यक्रम आपण हाती घेतला पाहिजे. हे खूप महत्वाचं जे निरीक्षण आहे ते पार्थ बोळकेजींनी केलेलं आहे. अशा प्रकारच्या या ज्या विविध भूमिका असतील त्या आपण सातत्याने घेत राहू. नव्या विविध वक्त्यांना आपण भेटत राहू. पार्थजी, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण जे काही विचार मांडलेले आहेत ते चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि RSSच्या ज्या समरसतेची संकल्पना आहे त्याचा बिमोड करण्यासाठी तर खूपच महत्वाचे आहेत. जय भीम. जय भीम. जय भीम. जय संविधान.